वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होणार आहेत राज्यात। बघा, शेवटी सत्ता आहे, सत्ता कोणी सोडत नाही। आणि मग इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली घसरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, जसं देवेंद्रजींनी स्वीकारलं होतं। राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोणत्याही स्तरावरती खाली घसरू शकतो। या सगळ्यामध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत। अजित पवार एक कायम डेप्युटी सीएमच आहेत, कायम। ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री। आणि कौतुकास्पद आहे, आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस, मिश्किल हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर। गॉगल बिगल लावून असे कोटबीट घालून दिल्लीत फिरताना मी पाहिलं। आम्हाला कारण हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं, पण त्यांनी ईव्हीएमची पूजा केली पाहिजे। सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ईव्हीएम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे। ईव्हीएमची पूजा केली पाहिजे, ईव्हीएमची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये। या सगळ्यांनी एका बाजूला ईव्हीएम, एका बाजूला मोदी शहा अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे। यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहील। पण परत सांगतो, ईव्हीएमचा घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच उघड होईल। बाबा आढावांचं आंदोलन एक आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।